नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 6 जून 2024 आहे. तर आम्ही आलेलो आहे बेंगलोरपासून 150 किलोमीटर अंतरावर कुंपम या गावी. या शेतकऱ्याची NMK1 गोल्डन सीताफळाची सीताफळाची बाग, तर 5 वर्षाची बाग आहे. ही 2018ची लागवड आहे. तर यांनी आम्हाला सेटिंगच्या संदर्भात व्हिजिटसाठी बोलवले आहे, त्यासाठी आम्ही येथे आलेलो आहे. तर या बागेची छाटणी यांनी यावर्षी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायच्या अगोदर 10 एप्रिलला पूर्ण केलेली व 25 एप्रिलला पहिले पाणी दिलेले आहे. तर 25 एप्रिलला पहिले पाणी दिल्यामुळे व टेम्परेचर जास्त असल्यामुळे पहिल्या लॉटच्या कळ्या थोड्याशा ड्रॉपिंग झालेल्या आहेत व जी ब्रँचेस निघालेले आहेत त्या साधारणतः 1 फुटापर्यंत गेलेल्या आहेत. तसेच आता सध्याच्या स्टेजमध्ये कळ्या आपण पाहू शकता अशा भरपूर प्रमाणात आहेत कळ्या. व आता पाऊस एवढ्या 8 दिवसामध्ये पाऊस झालेला आहे. आज देखील पाऊस झालेला आहे व काल देखील आपण पाहू शकता पाऊस झालेला आहे. तर आता हा त्यांचा सेटिंग पिरियड चालू आहे. तर आम्ही बागेत आल्यानंतर आम्हाला अशा प्रकारे सेटिंग दिसले. आता हे आपण पाहू शकता की आत्ताशी याची सेटिंग चालू आहे. तसेच कळ्या देखील अशा ओपन स्टेजमध्ये भरपूर प्रमाणात व लाकडातून देखील आत कळ्या आहेत. फक्त छाटणी घेताना यांनी थोडीशी गर्दी ठेवलेली आहे अशा, आणि भरपूर ब्रँचेस ठेवलेले आहेत अशा. तर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले नव्हते छाटणीच्या वेळेस यांना विरळणी कशा पद्धतीने करायची ते देखील सांगितले असते. झाडांचा आकार वगैरे 5 वर्षात छान आहे. फक्त खालून यांनी भरपूर प्रमाणात ब्रँचेस ठेवलेले आहेत. आता या झाडाला सेटिंग आपण पाहू शकता. अशा प्रकारे एका झाडाला हरभऱ्याच्या साईजचे 3, 4, 2, 3, 5 पर्यंत असे सेटिंग दिसत आहे. इथे सेटिंग दिसत आहे. तर सेटिंग पिरियडमध्ये काय काय करायचे याची माहिती यांना देण्यात येत आहे. कोणता स्प्रे घ्यायचा, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ वाढवणे त्यासाठी 05234 झिंक, तसेच दांडा मजबूतीसाठी कॅल्शियम बोरॉन, तसेच बुरशीनाशक कीटकनाशक कोणकोणती वापरायची याची माहिती यांना देण्यात येत आहे. तसेच आत्ता यांच्या बेडवर तण आपण पाहू शकता भरपूर प्रमाणात आलेले आहे. तर ह्या तण आहे व आता पाऊस देखील पडला आहे, जमीन ओली आहे. तर यासाठी यांना स्वीप पॉवर हे वारा नसताना फवारण्यास सांगितलेले आहे, जेणेकरून हे तण जळे जाईल. स्वीप पॉवरचे प्रमाण आपण पाहू शकता, गवत साधारणतः 1 ते 2 इंचावर आहे. तर स्वीप पॉवरचे प्रमाण प्रति लिटर 10 मिली प्रमाणे सांगण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता याला कळ्या भरपूर आहेत व सेटिंग पहा. तर असे सेटिंग चालू आहे. तर प्रति झाड साधारणतः 3 ते 5 पर्यंत सेटिंग आहे. अजून इथून पुढे सेटिंग होईल टप्प्याटप्प्याने. मधमाशी सुद्धा याच्यामध्ये आलेली आहे. तर हे शेतकरी आहेत. मेरा नाम पुरुषोत्तम है. तर नाम बता, आपका नाम बताइए. पुरुषोत्तम पूरा नाम. रेड्डी. हाँ, तर पुरुषोत्तम रेड्डी नाम है. कुप्पम है आंध्र प्रदेश, चित्तूर डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश. हां, चित्तूर डिस्ट्रिक्ट आंध्र प्रदेश येथील या शेतकऱ्यांची तर पूर्ण टोटल 1800 झाडे आहेत. तर यासाठी त्यांना गायडन्ससाठी आम्ही येथे आलेलो आहे बागेला व्हिजिट करण्यासाठी. कशा पद्धतीने बागेचे डेव्हलपमेंट व त्यांनी मार्केट कुठे कुठे केलं आपण गेल्या वर्षी 2-3 वर्षापासून सीताफळ मार्केट बेंगलोरमध्ये. तर यांनी बेंगलोरमध्येच मार्केट केले आहे. यांना 100 किलोमीटर मार्केट जवळ पडत आहे.
ये अच्छा है सर, ये सेटिंग अच्छा है. तर फक्त थोड्याशा काही याच्यामध्ये चुका राहतात जे शेतकऱ्यांना कळत नाहीत, त्याच्यामुळे सीताफळात प्रॉब्लेम येतो. तर यांना आता आम्ही व्यवस्थितरित्या गाईड केलेलं आहे की इथून पुढे साईजसाठी, थ्रिपसाठी, तसेच सेटिंगसाठी काय करायचे. तर आता याच्यामध्ये आपण पाहू शकता हे जी कळी आहे, या कळीमध्ये तो काळ्या कलरचा एक कीटक आहे, जेणेकरून आपल्याला सेटिंगसाठी तो उपयोगाला येतो. कळ्या आपण पाहू शकता की कळ्या भरपूर आहेत. आता सेटिंग पहा. तसेच ही 1800 जी झाडे आहेत, या 1800 झाडामध्ये यांना गेल्या वर्षी 25 टन माल निघालेला होता. 25 ते 28 टन पर्यंत माल निघाला होता. तर ह्या वर्षी कशा पद्धतीने साईज क्वालिटी वाढवायची हे त्यांना सांगण्यात आलं आहे. तर कळी आपण पहा, मे महिन्यापासून यांना आपण फोनवर गाईड करत आहोत. तर त्यांनी प्रत्यक्षात आम्हाला गाईडसाठी बोलवले आहे, जेणेकरून तुम्ही सर्वे करा संपूर्ण बाग पाहून. तर छानपैकी 5 वर्षाची बाग त्यांनी डेव्हलप केलेली आहे. थोड्या फक्त काही चुका राहतात त्या त्यांच्याकडून आता इथून पुढे दुरुस्त करून घेण्यात येतील, विरणी वगैरे पुढच्या वर्षी. आता या कळीमध्ये याची पाकळी पहा, काळी पडलेली आहे. आता मी जी बोट लावते ती ह्याची, आणि ही बघा सेटिंग धरलेली आहे. हे फळ ये फ्लावर है 8 है 10 है, ये फ्रूट नहीं हो, फ्रूट नहीं बनेगा, बनेगा एक बनेगा नहीं, ये इसका ड्रॉपिंग है, ये अच्छा है. अगर ये सब तर अशा पद्धतीने आम्ही कुंपम या गावी पुरुषोत्तम रेड्डी यांच्या बागेत आहोत. आता याच्यामध्ये आपण हा कीटक पाहू शकतो, काळा कीटक. तर हा फलन करण्यासाठी खूप उपयोगाचा आहे. कितनी होगी कलिया पूरा बोलो. 1000 होगी. तर अशा पद्धतीने हा प्लॉट 1800 झाडांचा आहे. ह्या शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या सांगण्यात आलेले आहे की हार्वेस्टिंगपर्यंत काय काय करायचे. मार्केट तर त्यांना बेंगलोरचे जवळच आहेत, त्याच्यामुळे ते बेंगलोर मार्केटला नेतात. त्यांचे चांगले पैसे होतात बेंगलोर मार्केटला इथल्या इथे विकल्यामुळे जवळच्या जवळ.